आईच्या ऍक्सिडेंट मध्ये त्याला भिकारी बनावं लागतं आईसाठी. तर मला ते नवीन वाटलं म्हणून मला वाटलं हे पिक्चर झाला पाहिजे. वा. पण स्वप्नीचा ही खरंच मग फारच चॅलेंज होतं तुमच्यासाठी, कारण आतापर्यंतचे रोज आणि हा रोल निर्विवाद आहे माझ्यासाठी. खूप आव्हानात्मक होती व्यक्तिरेखा. चित्रपटाचा ऑलमोस्ट 2 तासांपैकी ऑलमोस्ट 1.5 तास तो भिकारी. आणि मला आता सांगताना खूप कदाचित शाब्दिक वाटेल तुला, पण तो बदल आंतरिक आणि बाह्य असं दोन्ही होतं. आणि त्या सगळ्यात तो कुठल्या थराला जाऊ शकतो आपल्या आईसाठी. म्हणजे पिक्चरमध्ये एक लाईन आहे की जगात देव आहे की नाही मला माहिती नाही, पण आई आहे. वाव. तर ही जी लाईन आहे त्या लाईनच्या तू काय खाते? करण्यासाठी तो काय करू शकतो, काय खाते? करतो. आणि ही मला सांगायला आवडेल काय खाते? की ही गोष्ट किंवा हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. हो. त्याला भेटलं